नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक घेऊया, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. त्याच्याआधी आपल्याला माहिती आहे की पॉलिनॉमियल दिलेली असेल तर तिला आपण कोएफिशियंट फॉर्ममध्ये कसं लिहितो आणि त्याच्यानंतर डिव्हिजन मेथड हे तुम्हाला माहिती आहे. आपल्याला एक एक्झाम्पल इथे लिहिलेलं आहे. एक्झाम्पल, डिवाइड द पॉलिनॉमियल दिस बाय x plus 2. आपण याला दोन पद्धतीने करूया. बाय डायरेक्ट मेथड आपण करूया. बाय डायरेक्ट मेथड. तर डायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये जो डिवायझर आहे तो डिवायझर आपण इकडे लिहितो, नंतर डिव्हिडंड या बाजूला लिहितो. x³ प्लस 4x² मायनस 3x मायनस 15. तर या ठिकाणी जर आपण x² घेतला तर x² इंटू x दॅट इज इक्वल टू x³ आणि त्यानंतर x² इंटू 2 दॅट इज इक्वल टू 2x² मायनस मायनस कॅन्सल, दिस इज इक्वल टू 2x² मायनस 3x मायनस 15. त्याच्यानंतर आपण प्लस 2 जर आपण 2x ने मल्टिप्लाय केला तर 2x² 2x and this is equal to 4x plus 4x minus minus get cancel, this is equal to minus 7x minus 15. नंतर minus 7 जर आपण इथे मांडलं तर here is minus 7x and then here minus 14. Therefore this is plus and this is plus. Answer is equal to minus 1. This is the remainder. तर या ठिकाणी x³ प्लस 4x² मायनस 3x मायनस 15 या डिव्हिडंडला जर या डिवायझरने मल्टिप्लाय केलं तर आपण इथे लिहितो की डिव्हिडंड दॅट इज इक्वल टू x³ प्लस 4x² minus 3x minus 15. This is the dividend is equal to divisor x plus 2. Okay, and quotient मिळाला आपल्याला x² plus 2x minus 7 आणि रिमाइंडर जो आहे हा रिमाइंडर minus 1. Okay, so the synthetic division method. Let इथे आपण p of x is equal to x³ plus 4x² minus 3x minus 15. The coefficient form of p of x. तर coefficient form मध्ये आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लिहू 1 4 minus 3 and here is minus 15. So these are using synthetic division method. So this method is quite fast method. या मेथड मध्ये एक या पद्धतीने याची आखणी करतो. दिस इज द फर्स्ट रो, पहिली रो झाली, दिस सेकंड रो अँड दिस इज द थर्ड रो. सो ती पद्धतीने आपल्याला रो म्हणता येईल. ना पहिल्या रो मध्ये आपल्याला काय म्हणायचे की हे जे कॉलम आतमध्ये हे जे आपण कोएफिशियंट घेतलेले आहे फॉर्म मध्ये आलेले ते कोएफिशियंट मांडायचे 1 4 मायनस 3 मायनस 15. त्यानंतर आपल्याला जो डिवायडर दिलेला आहे असेल तर आपल्याला त्याचा +2 जर असेल तर आपल्याला त्याचा रिव्हर्स घ्यायचा आहे, म्हणजे निगेटिव्ह घ्यायचा, उलटा घ्यायचा म्हणजे -2 घ्यायचा. आता हा जो पहिला डिजिट दिलेला आहे ॲज इट इज जे काही अंक दिले तो अंक लिहा आणि मग या दोघांचा गुणाकार घ्यायचा, मल्टिप्लाय 1 इंटू -2 दॅट इज अ -2. मग यांची बेरीज घ्यायची, बेरीज येईल इथे 2 4 -2 आणि यांना मल्टिप्लाय करायचं. यू गेट नाउ हियर इज 1 इंटू -2 इज -2, 2 इंटू 2 इज -4, सो -3 प्लस -4 दॅट इज इक्वल टू -7. So -7 into -2 that is equal to 14, -1 is the remainder. Quotient in coefficient form
आहे 1 2 -7. आता बघा या ठिकाणी हा जो शेवटचा आलेला आहे इज अ रिमाइंडर, हा वेगळा याला लिहायचं नाही. आता या ठिकाणी नंबर ऑफ कोएफिशिएंट काय, नंबर ऑफ कोएफिशिएंट नंबर ऑफ कोएफिशिएंट 3 आहे. तherefore डिग्री काय होईल, डिग्री इज इक्वल टू 2, डिग्री इज इक्वल टू 2. therefore कोशंट येईल, कोशंट इज इक्वल टू, याला व्हेरिएबल लावायचं x, 1 इंटू x स्क्वेअर करायचं, x स्क्वेअर, 2 इंटू प्लस 2 इंटू x and नंतर -7. दिस इज द कोशंट. and then remainder is equal to -1. So in this way we can, here P set 3.3, question number first, divide the following polynomial by synthetic division method. SDM मेथड आपल्याला इथे वापरायचे, synthetic division method. सोल्युशन दिलेला जी काही पॉलिनॉमियल आहे ती पॉलिनॉमियल आपण पहिले लिहायचं आहे. काय व्हेरिएबल आहे म्हणून घेऊ घ्या, 2n स्क्वेअर -3n प्लस 10. इंडेक्स फॉर्ममध्ये बरोबर लिहिलेले एक बाजू रेस्ट पॉवर 2 रेस्ट पॉवर 1 रेस्ट पॉवर 0 आहे. कोएफिशिएंट फॉर्म लिहायचं, कोएफिशिएंट फॉर्म लिहायचं. कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल Pn is 2 -3 and 10. ओके. आता सिंथेटिक डिव्हिजन मध्ये लिहायचं, डिवायझर, डिवायझर जो आहे तो आहे m-5. therefore सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपण फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो या पद्धतीने लिहायचं. फर्स्ट रो मध्ये काय लिहायचं, सो हियर 2 -3 10 हे कोएफिशिएंट थोडेसे दूर दूर लिहायचे. आता जो डिवायडर दिलेला आहे त्या डिवायडर मध्ये m- दिलेला आहे, तर मायनस असेल तर इथं प्लस लिहायचं, +5. हा जो आकडा, जो पहिला आकडा आहे तो आकडा जसं तसं इथं मानले 2 इंटू 5 याचा मल्टिप्लाय करायचा, 2 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 10. आता याची ॲडिशन करायची, सो 10 -3 होईल दॅट इज इक्वल टू 7, चिन्ह द्यायचे. 7 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 35. I प्लस मध्ये I प्लस मध्ये 45 आणि शेवटी ब्लॉक करायचं. हा तुमचं जे काही येईल तो होईल तुमचा रिमाइंडर. आता या ठिकाणी कोशंट इन कोएफिशिएंट फॉर्म, इथे कोएफिशिएंट 2 आणि 7 हे दोन झालेले आहे. इथे डिग्री काय, डिग्री ऑफ कोशंट इज इक्वल टू 2 असेल तर 1 आहे, डिग्री काय 1 आहे. आणि therefore कोशंट जर लिहायचं असेल, कोशंट लिहायचं 2 इंटू व्हेरिएबल वापरा m, डिग्री 1च असेल तर 1 लिहा +7 दॅट इज नथिंग आहे. आणि रिमाइंडर जो आहे, रिमाइंडर इज इक्वल टू, दिस इज द आन्सर. या ठिकाणी लेट p of x is equal to x to the power 4 plus 2x to the power 3 plus 3x square plus 4x plus 5. आणि या ठिकाणी 4 raised to power 4 raised to power 3 raised to power 2 raised to power 1 raised to power 0 म्हणजे बरोबर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. इंडेक्स बरोबर लिहिलेलं आहे इंडेक्स फॉर्म. आता याला कोएफिशिएंट लिहायचे, कोएफिशिएंट कोएफिशिएंट फॉर्म म्हणजे इथे लिहितो 1 2 3 4 आणि 5 कॉन्स्टंट आहे. डिवायझर लिहायचा, डिवायझर किती आहे, x + 2. या पद्धतीने जे कोएफिशिएंट आहे दिले 1 2 3 4 आणि 5 नंबर कॉमन आहे. x + 2 दिलेला आहे, त्याचा +2 असेल तर -2 लिहा. त्यानंतर हा जो वेळा आकडा दिला तो आपण इथे लिहितो पहिले, जसंच तसं लिहायचं. पहिला आकडा हा वाला 1 × 2 -2
बेरीज करा 0 0 इंटू -2 0 3 राहील 3 इंटू -2 -6 होईल म्हणजे बेरीज करा -2 इंटू दिस दॅट इज इक्वल टू 4 सो 4 + 5 इज 9 हा शेवटचा जो आकडा आहे त्याला नेहमी हा रिमाइंडर असतो आता इथे कोशंट इन कोएफिशियंट फॉर्म हे कोएफिशियंट फॉर्म पहिले कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं कोएफिशियंट किती आहेत 1 0 3 आणि -2 शेवटचा जो कोएफिशियंट आहे हा इंडिकेट्स द रिमाइंडर आता डिग्री यूज करते डिग्री ॲक्च्युली हे डिग्री ऑफ कोशंटची डिग्री असते आता 1 2 3 4 डिजिट आलेले आहे कशाचे कोएफिशियंटचे म्हणून डिग्री किती होईल एकनी कमी करून टाका 3 आता कोशंट लिहा कोशंट किती आहे इथून सुरू करा 1 इंटू x टू द पॉवर 3 10 डिग्री आहे मॅक्झिमम 0 इंटू x टू द पॉवर 2 3 इंटू x टू द पॉवर 1 -2 आणि याला सरळ करून लिहा मला आता x³ याला लिहायची गरज नाही +3x -2 हा झाला तुमचा कोशंट आणि रिमाइंडर so remainder is equal to 9 so in this way here you can find out the त्यामध्ये कट केलेलं आहे p of y let p of y is equal to y³ -216 आता या ठिकाणी y³ दिलेलं आहे y² ची टर्म नाही y ची टर्म नाही तर ते आपण इंट्रोड्यूस करायची दॅट इज p of y is equal to y³ इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं प्लस 0y² 0y -216 आता कोएफिशियंट लिहायचं कोएफिशियंट फॉर्म याच्यामध्ये 1 मग 0 मग -216 आणि मग डिवायझर लिहा डिवायझर आहे y -6 तर डिवायझर इथे y -6 आहे त्यानंतर सिंथेटिक डिव्हिजन आपण सुरू करूया कोएफिशियंट पहिल्या रोमध्ये आपण कोएफिशियंट लिहायचे 1 0 0 and -216 आता इथे दिलं आहे -6 मायनस असेल तर इथे प्लस घ्यायचं +6 मायनस असेल तर +1 ॲज इट इज जो नंबर असेल तो 1 × 6 6 6 6 × 6 36 × 6 216 that is equal to 0 हा 0 रिमाइंडर आला जेव्हा 0 रिमाइंडर असेल तर डिवायझरने कंप्लीट भाग दिलेला असेल निशेष भाग दिलेला असेल मीन्स हियर डिवायझर इज वन ऑफ द फॅक्टर कोशंट इज वन ऑफ द फॅक्टर कोशंट इन कोएफिशियंट फॉर्म पहिले कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहून घ्यायचा तीनच कोएफिशियंट आहेत 1 6 आणि 36 याची डिग्री डिटेक्ट करायची डिग्री ऑफ कोशंटची डिग्री किती 1 2 3 दिलं तर डिग्री एकनी कमी करते 2 त्यावेळेला सोपं जाईल लिहायला तुम्हाला कोशंट आता ॲक्च्युली कोशंट जो आहे जो तुम्हाला पाहिजे ना तो आता इथे तयार होता डिग्री सो y डिग्री 2 घ्या प्लस 6 इंटू डिग्री 1 घ्या आणि प्लस 36 घ्या म्हणजे y² + 6y + 36 that is y² + 6y + 36 हा झाला तुमचा कोशंट आणि रिमाइंडर आहे त्या रिमाइंडर that is equal to 0 so in this way you can find it. Next example was let p of x is equal to 2x raised to the power 4 plus 3x³ plus 4x minus 2x square or 4 power 3 power 2 power 1 no constant तरी पण इथं वेगळा उलटा लिहिलेला आहे त्याला सरळ that is p of x is equal to 2x raised to the power 4 3x raised to the power 3 minus 2x square descending order of the index लिहायचे आपल्याला plus 4x ठीक आहे कॉन्स्टंट या ठिकाणी दिलेलं आहे
कोएफिशिएंट इथे कोएफिशिएंट 2 प्लस कॉन्स्टंट 0 आपल्याला मांडता येईल. सो हिअर असं मांडायचं हिअर 2 3 -2 4 आणि 0. कारण की या ठिकाणी 1 2 3 4 5 नाहीतर गप्पत अशी होईल की 4 कोएफिशिएंट येईल, डिग्री 3 होईल, पण 5 कोएफिशिएंट दिसायला पाहिजे. 5 कोएफिशिएंट 5 म्हणजे हे होईल. डिवायझर आहे तुमचा x + 3. पहिल्या रो मध्ये 2 3 -2 4 0. इथे प्लस असेल तर -3, 2 ॲज इट इज. 2 × 3 -6, बेरीज करा -3 -3 प्लस 9, 9 मधून 2 गेले 7, 7 × 3 -21, 21 मधून 4 गेले 17 -17, 51, 51, and then answer is 51, and last is 51. जो quotient आहे quotient in coefficient form, write 2, -3, 7, -17. आता या ठिकाणी 1 2 3 4 आलेला आहे, म्हणजे इथे डिग्री किती होईल? डिग्री 3, एक ने कमी आहे. 1 2 3 4 3. therefore quotient हा काढायचा quotient. डायरेक्ट लिहिण्यापेक्षा या पद्धतीने लिहिणं. 2 टाइम्स ऑफ व्हेरिएबल x चा पॉवर 3, 3 टाइम्स ऑफ x चा पॉवर 2, 7 टाइम्स ऑफ x चा पॉवर 1 -7. that is 2x³ - 3x² + 7x - 7. आणि क्वोशंट आहे, क्वोशंट झालेला आहे. आता रिमाइंडर आहे, रिमाइंडर is equal to 51. So in this way we can consider the we replace x by 3 in x + 5, then we get या ठिकाणी x च्या ठिकाणी जर आपण केले 3 + 5 = 8. here 8 is called as value of polynomial x + 5. okay, so that is if p of x is equal to x + 5, therefore put x is equal to 3 in 1, therefore p of 1 is equal to 3, p of 3 is equal to 3 + 5 is equal to 8. so here 8 is the value of the polynomial. so in general if p of x is the polynomial here in x, then p of a is called value of p of x at x is equal to a. At x is equal to a. Practice set 7.4. For x is equal to 0, find the value of x² - 5x + 5. Let p of x is equal to x² - 5x + 5. Number 1. आता for x is equal to 0, put x is equal to 0 in 1. If you put x is equal to 0, then what happens? P of 0 is equal to, जिथे जिथे x आहे तिथे आपण 0 ठेवू, 5 × 0 + 5.
So 0 minus 0 plus 5, that is equal to 5. And this is the value of given polynomial. Here p of y is equal to y square minus 3 root 2 y plus 1. So y here we have to find out p of 3 under root 2. So put y is equal to 3 under root 2 in one bracket. In number 1 we get p of 3 under root 2 is equal to, so y is equal to 3 under root 2, there is a whole square, minus 3 under root 2 into y is equal to 3 under root 2 again plus 1. Now this value is equal to 9 into 4, sorry 9 into 2 minus again here 9 into 2 plus 1, that is equal to 18 minus 18 plus 1, it cancel, this is equal to 1, and therefore p of 3 root 2 is nothing but a 1. This is the solution. P of m is equal to m cube plus 2m square minus m plus 10. Okay. Now put p x m is equal to a in 1. Therefore p of a is equal to, जिथे जिथे m आहे तिथे आपण a ठेवतो, a cube plus 2 इथे होईल a square minus इथे होईल a and plus 10. आता आपण m ची व्हॅल्यू minus a ठेवू. Put m is equal to minus a in 1 bracket. तर या ठिकाणी therefore p of minus a होईल, which is equal to, जिथे a आहे जिथे m आहे तिथे minus a ठेवू. 2 times of minus a whole square minus of minus a plus 10, which is equal to, आता याचा क्यूब होईल minus a cube, हा होईल प्लस म्हणजे 2a square आणि हा होईल प्लस a plus 10 आणि नंबर काढू. आता ॲडिंग हिअर 2 and 3, ॲडिंग 2 and 3, ॲडिंग 2 and 3, 2 and 3 we get चांगला उदाहरण p of a plus p of minus a, हे डावी बाजू जाते, उजवी बाजू घेऊ a cube plus 2a square minus a plus 10. याच्यामध्ये ॲड करायचं आहे मायनस a cube plus 2a square plus a and plus 10, which is equal to a cube आणि minus a cube cancel होईल, 2a square आणि 2a square becomes a 4a square, minus a and plus a get cancel, 10 plus 10, that is equal to 20. So this is the final answer for this. So p of a plus p of minus a, so this is equal to 4a square plus 20. मायनस a काढायचे म्हणजे m is equal to a आणि एकदा m is equal to minus a ठेवायचं आहे आणि आलेल्या आन्सरला आपण ॲड करायचं आहे. सोल्युशन हिअर हा दिलेलाच आहे, p of y is equal to 2y cube minus 6y square minus 5y plus 7. Find p of 2y, put y ची व्हॅल्यू ठेवायची, y is equal to 2 in 1, we get 1 there. म्हणून म्हणजे p of 1, p of 2, p of 2 is equal to 2 into 2 चा क्यूब, इथे इथं y is equal to minus 6 into 2 चा स्क्वेअर minus 5 into 2 plus 7, so which is equal to p of 2 is equal to 2 चा क्यूब 8, so 2 into 8 minus 6 into 4 minus 10 plus 7, 16 minus 24 minus 10 plus 7. So this
is equal to 23 minus 1 is minus 11 minus 34 and minus 23. 3 of 2 is equal to 3. So in this way